दिवे आगार कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित बैलगाडा स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाल्या। स्पर्धेत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 72 बैलजोड्यांनी विविध अशा 6 गटांमध्ये सहभाग नोंदवला होता। अंतिम फेरीमध्ये स्पर्धा अधिकच रंजक झाली। अखेर सुरेख खेळ दाखवत मुरुडचे भारत बेलोसे यांच्या बैलगाडीनं प्रथम क्रमांक पटकावत विजयाचा गुलाल उधळला। अमित नाईक आणि योगेश पाटील बांधण यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं। श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे आणि महम्मद मेमन यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक विजेत्याला देऊन गौरवण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर श्रीवर्धन पंचायत समितीचे माजी सभापती लालाभाई जोशी, माजी सरपंच उदय बापट, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते। बैलगाड्या जोड्यांमध्ये अलिबागचे आमदार महेंद्र दळवी तसंच अलिबाग विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी अध्यक्ष अमित नाईक यांच्या बैलजोड्यांनी देखील भाग घेतला होता। दिघी सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे आणि त्यांच्या सहकारी आणि विशेष लक्ष असल्याने स्पर्धेच्या वेळी गर्दीत कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात घडला नाही। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या बैलगाडा शर्यत पार पडल्या। वादळवारा लाईव्हसाठी वैभव तोडणकर, बोर्ली, पंचतन। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।